नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्रास झालाय म्हणजे कधी एखादं म्हणजे ते करतील खूप म्हणजे होतच नाहीये ते डायलॉग झालं किंवा झालंय. एवढं, कारण तुम्हाला एवढी एनर्जी द्यावी लागते. आणि मग डिरेक्टर पण भडकायचे ना, साहजिक आहे. मी जसं म्हणाले आणि मी ते कधीच डिसएग्री करत नाही. एक सीरियल किंवा एखादा एपिसोड जेव्हा शूट होत असतो किंवा दिवसाचं तुमचं काम चालू असतं, त्याच्यामागे किती पैसा लागलेला असतो प्रोड्युसरचा, हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि एक सीनचं सांगते तुला. कास्ट ठेवतात माहिती आहे ना, कास्ट ठेवतात कॅमेऱ्यावर हां, बरोबर. आणि ही निखारे पेटवते. हो, निखारे पेटवते आणि काहीतरी अन्नाच्या बाबतीत ती बोलते आणि तो रोज-रोज, रोज-रोज करून ते इतकं माझं झालं होतं ना, की मला पहिले निखारे टाकायचे होते आणि नंतर वाक्य बोलायचे होते. मी 3-4 वेळा पहिलं वाक्य बोलले, मग निखारे टाकले. नाही, बोल. सर भडकले. काय चाललंय? म्हटलं, "सर मला थोडा वेळ द्या." मग सरांनी ब्रेक केला. नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे आणि नंतर मग मी तो सीन केला. कारण रात्री 12:30-1ला पॅकअप होतंय. सकाळी उठून परत 7ला शूट करताय हो. हे शेवटी माणूस आहे रे आपण. हे मशीन नाही किंवा रोबोट नाहीये, की त्याच्यात काय टाकलंस, ते फीड केलंस, ते पूर्ण सिस्टम ठेवला, चल बटन दाबलं. खूप गोष्टी आणि मी रात्री स्केच आलेमध्ये माणुसकी बघितली, माणसं बघितली, व्यवहार बघितले. मी 1.5 वर्षात खूप बघितलं. 2-2.5 वर्षात सिरियलच्या सेटवर काय चालतं आणि कसं कलाकारांचं लाईफ आहे. मला मॅम अजून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो मला वाटतं बऱ्याच लोकांनी विचारलाही असेल किंवा माहिती नाही मला, पण मला तो विचारायचा आहे. ठीक आहे, ते म्हणजे की जो तुमचा जे वच्चीची हुक स्टेप होती, कारण माहिती नाही तोची ॲक्टिंग होती, तो जो डान्स होता, त्याचे ॲग्रेशन होतं आणि म्हणजे त्यात खूप साऱ्या भावना एकत्र आलेल्या होत्या. 100%. तर ते तुम्हाला आयडिया कुठून आली आणि त्यावेळी काय नक्की घडलं होतं? बरोबर. सुरुवातीला जेव्हा सीरियल चालू झाली तेव्हा काही मी एवढं मनावर घेतलं नव्हतं. कोणीच नाही. हे असं. हां, रूल आहे, करायचं आहे, एवढे दिवस करतोय तसं. आपण एवढे दिवस काम करतोय इंडस्ट्रीत म्हणून. तर सुरुवातीला करता मग 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. हळू सगळे लोकं कळायला लागली. हे ना, सहकलाकार किंवा मग खूप दिग्गज कलाकार, सीनियर आर्टिस्ट किंवा माझ्यासारखे आर्टिस्ट जे एकत्र काम ज्युनियर येणारे असतात सगळे. मग सिच्युएशन वाईज कसं वच्चीचं कॅरेक्टर पुढे चाललंय, डेव्हलप. डेव्हलप होत चाललंय. वच्ची किंवा संजीवनी काय काम करते त्याच्यात किंवा संजीवनी इन्व्हॉल्व आहे का वच्चीमध्ये? हे हळू कळत गेलं वच्चीलाच, संजीवनीलाच. मग जर ती नसेल तर तिला इन्व्हॉल्व केलं. कधी-कधी होतं ना, मी पण माणूस आहे ना. मग मग ते करता कळालं, की वच्ची काय टाईपची बाई आहे. जिच्या घरात कोण पाणी पण पियायला जात नाही, शेजारचा माणूस तिच्या घरातला, गावातला, घराच्या बाजूचा सुद्धा. ते हळू कळायला लागलं. नंतर अण्णा नाईक एक असं कॅरेक्टर, जे काय होतं, हवी होतं सगळ्या गावात. खोत होते ते गावचे खोत असतात ना, ते. मग त्याची काही गावात एकच बाई नव्हती. जसं आपण ही दाखवले भिवरी, नाही का भिवरी? भिवरीच्या आधी पण 2-3 बायका झालेल्या असतात. त्या पण स्पून फीडिंग नाही केलंय त्यांनी. मग शेवंत आली. आणि हे कोणाच्या जीवावर हा उडतोय? त्या घराच्या, ज्या घरात तो अण्णा नाईक वाडा येतो. पण त्या घरात पहिली लग्न करून आलेली स्त्री कोण आहे? वच्ची. त्या घरातली पहिली स्त्री लग्न करून आली. तिच्या नवऱ्याला तो अण्णा नाईक नोकर बनवतो. ही लढाई काय आहे? तिच्या अस्तित्वाची, तिच्या संसाराची, तिच्या जे तिचं आहे, तिचं म्हणण्यापेक्षा ज्या घरात तिचं अस्तित्व आहे, ती पण कोणतरी आहे त्या घरातली. आणि तरी एका कपड्यानिशी तिला जेव्हा अण्णा नाईक घरातनं बाहेर काढतो, तेव्हा ती तिच्या मुलाला घेऊन निघते आणि राहते कुठे? गुरं असतात ना, वाडा बांधतात ना, वाडा असतो ना, जिथे गुरांना बांधलं जातं, त्याला आपण मांगर बोलतो, मांगर गावी. त्या मांगरात ती संसार थाटते. हे मला आधी एवढं माहीत नव्हतं. मला लूक टेस्टला एक वच्ची आहे, जी अण्णा नाईकशी भांडणार आहे, जी मालवणी बोलणार आहे, जी अण्णा नाईकच्या अपोजिटला एक विलन कॅरेक्टर आहे मेल, तर ही फिमेल विलन असणार आहे. कळतंय ना? तर
आणि हे एक फॅमिली म्हणण्यापेक्षा एक हॉरर आहे. फॅमिली पण आहे आणि हिची जी जाव आहे ती अण्णा नाईकची बायको आहे आणि ती मोठी आहे. रादर दॅन ज्या माझ्या माईंचा रोल केला त्या 65 एजच्या आहेत रिअल लाईफमध्ये आणि मी तर किती लहान होते तेव्हा. 6 वर्ष झाली या सिरियलला आता. आणि त्यांच्या मोठ्या घरात जी पहिली बाई येते त्यांच्यापेक्षा पण मोठी असलेल्या बाईचा रोल होता. तुम्हाला करायचं जेव्हा पहिला सीन झाला शूट की ती गोळी लागते वगैरे त्याच्यानंतर ती तळतळाट करायला येते, भांडायला येते परत आणि तो म्हणजे सुरुवातीला ना मला डिफिकल्ट जात होतं संजीवनीला. हे भले भले डायलॉग 2-2, 3-3 पेजेस. वच्चीचा तू एक ग्राफ काढ हो हो डायलॉग्सचा आणि रात्रीच खेळ चालेच्या सिरियलचा एक ग्राफ काढ डायलॉग्सचा. तो एका साईडला आहे आणि वच्चीचे डायलॉग्स एक साईडला आहेत. तर मला त्रास व्हायचा कारण मी नाटकवाली आहे. थिएटर आर्टिस्ट किंवा एक आवड म्हणून या क्षेत्रात आलेली. जसं मी आधी पण म्हणाले तुला. तर मी 15 दिवस रिहर्सल करणार ना नाटकाची. कमीत कमी 15 दिवस. आणि मग मी उभी राहणार ना एखाद्या कॅरेक्टर अभिनेत्री म्हणून. बरोबर तिथे मला रोज एक नाटक यायचं. रोज एक एवढे पंच यायचं, स्क्रिप्ट यायची. 19 सीन, 20 सीन, कधी 15 सीन. एकदा मी 25 सीन केलेत एकाच दिवशी. मला चांगलं आठवतंय. मोजलेले होते मी. भले ते छोटे छोटे कट असो, मोठे मोठे असो, काय पण एका दिवसात केलेले आहेत मी. तर काय बोलत होते मी? हां, तो अण्णा नाईक एवढा एवढा डेंजर आहे. तो बायका फिरवतोय. तो हडपून बसलाय सगळं. त्याची बायकोला तो भीक नाही घालत. तो बायका फिरवतो. खरी बायका आणतो मी म्हणजे कोण हाय? असं त्याचं असायचं ना. ते रुबाबच तसा होता ना अण्णांचा, सरांचा. तर त्याच्यानंतर ही सर्वसाधारण बाई एकटी तिचा नवरा काही करायच्या लायकीचा नाहीये किंवा तो घाबराय. त्या वरातीच्या डान्समध्ये जर तू नीट बघितलंस ना ते डान्स झाल्यावर एक डायलॉग आहे. "ओ हैसर नारळ फोडा" बोलते बघ ती. "कशाक नको" तो बोलतो. कोण? आबा तिचा नवरा. "काय कशाक नको? ह्या मूळ घरा" ती बोलते. "मूळ घरा ना देव हैसलोच हा मग हे हैसरच नारळ फोडूक होय" अशी ती म्हणते. तर ती खमकी असते. ती ठरवतेय ना तिला हे परत सगळं पाहिजे आणि गावी हे चालतं. घराघरात तुम्ही बघा प्रॉपर्टीवरनं भांडणं असतात. मी मुंबईत राहतो, मी गावी राहतो, मी गावचं सगळं बघतो, शेतीचं सगळं बघतो. तर तुम्ही मुंबईच्यांनी पण लक्ष द्यायला हवं असं त्यांचं असतं. ते काय वावगं नाही, ते करायलाच हवं प्रत्येकाने. पण मग हे तसं नव्हतं. हे तिथेच राहत होते दोघं. बरोबर फक्त ती मांगरात आणि हे वाड्यात. पण ज्या घरात ती सून म्हणून आली आहे बच्ची, तिला ते कधी असं जाणवलंच नाही त्या घरातलं. तिला ती पॉवरच नाही मिळाली. नोकरासारखीच राहिली. कारण ज्या बायका होत्या घरातल्या हिच्या बघ ते डौलं दाखवलं एक काळं फक्त गळ्यातनी एक ते कुंकू आणि कानातले ते कुड्याचे घालतात ते आणि माईंच्या अंगावर दागिने दाखवले आहेत. पुन्हा लग्नात पण बघ छाया-बियाच्या, सरिता वगैरेच्या अंगावर दागिने. ही कधीच नाही. तुम्ही कधी वेळ मिळाला तर YouTubeवर ना ते एक-एक सीन बघा. म्हणजे जेव्हा मी स्वतः संजीवनी म्हणून बघते ना, मी आय कांट बिलीव्ह मी हे केलंय. हे मी केलंय का काम असं मला वाटतं. मी खरं सांगते तुला. हे मी आहे का? हे मी केले? म्हणजे उगाच नाही लोकांनी रे एवढं ते मनावर आणि डोक्यावर घेतलं ते कॅरेक्टर किंवा ते काय सीरियल सुद्धा अख्खी. ते काय त्यांनी ते रचलंय, काय त्यांनी ते केलंय. पार्श्वभूमी एवढी आहे विचार कर तू एका डान्समागे विचारलंस मला ते. बरोबर ना? तर ते करता, 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 करता अशा काही गोष्टी असायच्या, की बापरे! आणि मग ना ते कनेक्ट होतं रे. मी पण एक स्त्री आहे ना संजीवनी आणि ती पण एक स्त्री आहे रे वच्ची. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी कनेक्ट झालेली आहे तेव्हा. संजीवनी वच्चीशी जेव्हा कनेक्ट झाली आणि लेखकाने जेव्हा सांगितलं, की हा डान्स आहे ना, हा ज्या अण्णा नायकाने तुझं एवढं सगळं वाटोळं केलेलं आहे, ज्याच्या घरात जाऊन तू नाही का ती बोलते, "वाटोळा, वाटोळा होईत तुझा, तळतळाट होतलो तुझा, पोर तुझा नाही जिवंत राहणार तर ती पोर मरतं पोटातल्या पोटात तिचं." माईंचा ती शाप देऊन येते आणि तेव्हा तिला पण कळतं, की आपल्यात काहीतरी पॉवर आहे. मी बोललेलं खरं झालंय. कधी-कधी म्हणतात ना, फूल आणि ते कसं एक वर्ड आहे, ते म्हणजे तुम्ही एखाद वेळेस म्हणता आणि वास्तू तथास्तू बोलते तसा त्याचा अर्थ होतो. तू विचार कर ना थोडा आता बोलताना म्हणजे एवढं मला पटकन बोलता येत नाही.
तर ते करत करत असताना जेव्हा ती वच्ची किंवा ती संजीवनी जेव्हा ते करत होती, ती संजीवनी वच्चीशी कनेक्ट झाली आणि तिला असं वाटलं की साला हा अण्णा नाईक आहे ना, हा पुरुष आहे ना, हा जो पुरुष आहे, हा हरामी आहे, हा नालायक पुरुष आहे. हा स्वतः बायका फिरवतो, हा स्वतः बाईला, स्वतःच्या लग्न झालेल्या बायकोला बायको म्हणत नाही. कळलं? आणि जे एवढं सगळं करून हा परत दादागिरी करतोय आणि माझ्या मुलाला मारायला आलाय. प्रयत्न करतोय मारायचा आणि जे आहे ते पण म्हणजे ज्या मांजरात राहतोय, त्या मांजरातून पण उचलायला हा माणूस म्हणजे इथे पण तिचं तो घर जाळतो नाही का एका सीनमध्ये. नंतर मग ती घेऊन जाते सगळं. लग्नाच्या नंतर तो तिचं घर पण जाळतो, लग्न झाल्यावर. तर ती सगळं घेऊन जाते बोचकं-बिचकं, हंडा-बिंडा. तर ही जी संजीवनी आहे ना किंवा काय ते करताना जी माझा आतला जो जिवंतपणा आहे, माझ्या आतमध्ये एक ओलावा आहे, एक माणूस म्हणून. तो संवेदनशील आहे खूप. मी जिवंत आहे. बोलली ना माझं पंचतत्व खरंच जिवंत आहे. आणि म्हणून तो जो डान्स तुम्हाला आज आवडतो. मला काय सांगितलं होतं दिग्दर्शकाने? अण्णा नाईकाला चिडवून डान्स करायचा आहे आणि लेखकाने मला सांगितलेलं, की गावी कशा कोकणात बायका नाचतात वरातीत, उड्या मारून नाचतात. बघ तफावत बघ. हां, दिग्दर्शकाने हे सांगितलंय, लेखकाने ते सांगितलंय आणि त्या काय चॅलेंज करूचा की बघ, तू माझ्या झिलाक मारलंस ना, आता मी अमावस्याच्या आत माझ्या झिलाचा कसा लगीन लागून कोणाशी पण लावतले लगीन, पण लगीन करून दाखवतले. तर तो खमकीपणा, एक स्त्री जेव्हा पेटून उठते, स्त्रीची रूपं आहेत बघ कितीतरी. आपण नवरात्रात नवदुर्गा चं उत्सव करतो. स्त्री ही वेळेला म्हणतात ना दुर्गा आहे, चंडिका आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, ती शांत पण आहे. जेव्हा शिवशक्ती आहे जी शंकर पार्वती, त्यावेळीचंच ते कालीमातेचं रूप जे घेतलेलं रुद्र पार्वती देवीने, का घेतलेलं? तर अन्याय झाला. अन्याय झाला. तो जो महिषासूर मर्दिनी बोलतात ना तिला. मग ती जर पेटली स्त्री, कारण ती स्त्री हे रूपच असं आहे, स्त्री ही भावनाच अशी आहे, की तिला जर तू डिवचलंस किंवा तिच्या जर कुठल्या एका मर्म आहे जो, ज्याला ती तुला त्रास नाही देत आहे त्या मर्मातून, पण तरीसुद्धा जर तू तिला त्रास द्यायला गेलास, तर ती भावना कशी उफाळून येईल? ती तेवढ्या लेव्हलला न दाखवता आपल्याला एक एंटरटेनमेंट, एक मनोरंजन हेतूने तो प्रकार जो तिच्यातला आहे त्या वच्चीतला, की जर मी बोललंय आणि मी तुका आता करून दाखवलंय, मी इलंय माझ्या झिलाचा लगील करून वरात नाचवतलंय तुझ्या घरा अंगणासमोर, मग हे मी नाचतलंयच ना, मग मी कोणाक घाबरतलंय? तशा पद्धतीने ती नाचली आहे बच्ची. तर ते साधंसुधं कधीच नसू शकणार. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.